ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, ग्रॅटिट्यूड इज अ बेस्ट ॲटिट्यूड हे विधान आपण नेहमीच ऐकलं असेल. म्हणजे अंतःकरणातून परमेश्वराला धन्यवाद देणे, अंतःकरणातून परमेश्वराची स्तुती सुमने गाणे. आणि जेव्हा आपण परमेश्वराचे खरोखरच अंतःकरणातून आभार मानत असतो, त्याची स्तुती करत असतो, तेव्हा केवळ परमेश्वरामध्येच नाही तर आपल्या स्वतःमध्ये एक विलक्षण बदल घडत असतो. जणू काही एक स्वर्गीय आनंद, सुख याचा अनुभव त्या आभार देणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येत असतो. आणि म्हणूनच आपण नेहमी परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. मिळालेल्या वरदानाबद्दल, मिळालेल्या नवीन जीवनासाठी आणि आपल्या जीवनामध्ये जे काही गोष्टी घडत असतात त्यासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे, त्याची स्तुती गायली पाहिजे. परंतु जेव्हा मनुष्याचं हृदय एक कठोर बनत असते, म्हणजेच जेव्हा त्याच्यामध्ये स्वार्थीपणा येत असतो, त्याच्यामध्ये अहंकार येत असतो, तेव्हा तो देणाऱ्याला देखील विसरत असतो. ज्या व्यक्तीने मला जीवन दिलेलं आहे, ज्या व्यक्तीने माझं जीवन अनेक वरदानाने भरलेलं आहे, त्या व्यक्तीला मात्र तो विसरत असतो. आणि 24 तास हे केवळ माझ्या कर्मामुळे मला मिळालेले आहेत, अशा प्रकारची भावना मनात आणून मनुष्यामध्ये पासूनच नव्हे तर परमेश्वरापासून दूर जात असतो आणि त्याचा विसर पडत असतो. परंतु कधी आपल्याला परमेश्वराची आठवण येते, जेव्हा आपल्या जीवनामध्ये अडचण येते, जेव्हा आपल्याला एखाद्या दुःखाला सामोरे जावं लागते, आजाराला सामोरे जावं लागतं, तेव्हा मात्र आपण परमेश्वराकडे धाव घेत असतो. तेव्हा मात्र आपल्याला परमेश्वराची किंवा त्या विधात्याची आठवण होत असते. आणि हेच दृश्य आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहत आहोत. 10 कुष्ठरोगी प्रभू येशू ख्रिस्ताला भेटत आहे. नक्कीच त्याने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ऐकलं असेल की हा चमत्कार करणारा परमेश्वर आहे. आणि नक्कीच त्यांच्या मनातून ती उत्कंठा होती की त्यांना शुद्ध व्हावेसे वाटत होते, की परमेश्वराने त्यांना शुद्ध करण्यासाठी शक्ती द्यावी, त्यांना शुद्ध करावं, नवीन जीवनाची भेट द्यावी, नवीन जीवनाची देणगी द्यावी. आणि किंबहुना परमेश्वर या 10 जणांना शुद्ध करतो. पण त्यापैकी एक जणांना मात्र कुठेतरी परमेश्वराची भावना असते. एक जणाला कुठेतरी त्या विधात्याची आठवण होते आणि ती व्यक्ती त्या परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी, ती व्यक्ती परमेश्वराला प्रभू येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी येते. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आनंदित होतो, कारण त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती एक आनंदाचं चिन्ह होतं. परंतु कुठेतरी खिन्न होते मन की 9 जण जे मात्र परमेश्वराकडून जीवनाची देणगी घेऊन जातात, मात्र एकही परत येत नाही. 9 जणांपैकी एकही परत येत नाही, ते सर्वजण पळून जातात, त्यांना विसर पडतो. पण जी व्यक्ती येते ती मात्र समाधानाने परत जाते, कुरकुर न करता परत जाते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, आपण नेहमी जीवनामध्ये ऋणी असलो पाहिजे. किती मोठे असलो तरी आपले पाय मात्र त्या जमिनीला टेकले पाहिजे. आज पुष्कळ वेळेला परमेश्वराचा आपल्याला विसर पडेल असतो. कधी कधी पैशाचा मोह असतो, संपत्तीचा अहंकार मनुष्यामध्ये शिरलेला असतो. त्या मनुष्याला कुणाची गरज वाटत नाही, मनुष्याला परमेश्वराची देखील गरज वाटत नाही, मनुष्याला चर्चमध्ये जाण्याची गरज वाटत नाही. परंतु जीवनामध्ये अशा प्रकारचं वादळ येते, तेव्हा मात्र मनुष्य हतबल होत असतो, मनुष्याच्या जीवनाला तडा जात असते. तेव्हा मात्र व्यक्तीला परमेश्वराची आठवण होत असते. आणि म्हणून असं एक मन आहे की अच्छा हुआ बुरा हुआ भगवान को धन्यवाद. म्हणजे जेव्हा आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतात, तेव्हा आपण परमेश्वराचे धन्यवाद द्यायलाच पाहिजे. पण त्याही पेक्षा जेव्हा वाईट अनुभव देखील येतात, तेव्हा देखील आपण परमेश्वराला धन्यवाद दिले पाहिजे. आपल्या समोर योग नावाचं उदाहरण आहे, प्रवक्त्याचं उदाहरण आहे. त्याच्या जीवनामध्ये किती दुःख आले तरी मात्र त्याने परमेश्वराला दोष लावला नाही,
तर त्याने नेहमी परमेश्वराला धन्यवाद दिला. आपण देखील जीवनामध्ये चांगले अनुभव असते किंवा वाईट अनुभव असते तरी सुद्धा परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे. आणि धन्यवाद देणारा व्यक्ती नेहमी समाधानी असतो, आनंदित असतो आणि तो नेहमी जीवनामध्ये येणाऱ्या खऱ्या शांतीचा अनुभव घेत असतो आणि इतरांबरोबर तो आनंद वाढत असतो. आपण देखील त्या व्यक्तीप्रमाणे बनूया, नेहमी परमेश्वराला धन्यवाद देऊया, नेहमी आनंदित राहण्याचा प्रयत्न करूया आणि परमेश्वर नक्कीच आपल्याला अधिकाधिक स्वर्गीय वरदानाने नक्कीच भरेल. आमेन.